निवडणूक तर झाली, बहुमतापर्यंत तुम्ही पोहोचलात, मात्र एक जागा कमी आहे. त्याच्यासाठी आता काय तडजोड आहे? महापौर पदासाठी त्यावर तडजोड होऊ शकते का? नाही, तडजोड करण्याची गरज नाही आहे. आम्हाला 58 जागा महापौरसाठी पाहिजे. आमच्या 57 आलेल्या आहे. एक जागा कमी आहे. आणि गेले 3 दिवस आपण निकाल लागल्यापासून तुम्ही पाहत असाल तर सगळ्यांचा शुभेच्छांचा वर्षाव भारतीय जनता पार्टीला मिळतो आहे. छत्रपती संभाजीनगरनी मोठा जनादेश आम्हाला दिलेला आहे. आणि या 3 दिवसामध्ये माझ्याकडे साधारण 5 जणांच्या शुभेच्छा इतर पक्षांच्या उमेदवारांनी दिलेल्या आहे. आणि त्यांच्यातलं सूचक वक्तव्य आहे त्यांचं की ते आमच्या सोबत आहेत. पण योग्य वेळेला आम्ही सगळा निर्णय करू. अर्थात पाठिंबाच द्यायला ते तयार आहेत, कारण त्यांच्या लक्षात आलं आहे की भाजपसोबत गेल्याशिवाय त्यांच्याही अस्तित्वाचा उपयोग नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला भाजपसोबत जोडणं याच्यामध्ये अभिमान आहे आणि त्यांचंही भविष्य चांगलं राहील. मित्रपक्ष राज्यामध्ये आमच्या सोबत आहे. आत्ता आम्ही लढलो तेव्हाही आमची खूप इच्छा होती की युतीमध्ये लढावं, पण त्यांनी हट्ट सोडला नाही. 2 आमदार आहेत, 1 खासदार आहेत, त्याच्यामुळे आम्हाला जागा द्या असा जो त्यांचा हट्ट होता. आम्ही त्यांना सांगत होतो की बाबा तुमचे 2 आमदार आणि खासदार जरी असले तर निवडून आणण्यात भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे. हा सगळा भाग जो आहे तो भाजपच्या विचार परिवाराचा भाग आहे. त्याच्यामुळे तुमचे आमदार आणि खासदार आहेत. पण हे त्यांना मान्य नव्हतं. पण आत्ता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की 13 जागा आल्या आणि सगळ्या 57 जागा भाजपच्या आल्यात, तर हे आमदार खासदार भाजपमुळे निवडून येतात. पण तरीसुद्धा आम्ही त्यांना सोबत घेऊन काम करण्याची आमची तयारी आहे. त्यांनीही मोठ्या दिलाने कुठलाही बिनाशर्त आमच्यासोबत यावं ही मी त्यांना विनंती करेन. जर बाकी पक्षांच्या शुभेच्छा तुम्ही स्वीकारता आहात तर मग मित्रपक्ष सोबत कशासाठी यावं? नाही, हे बघा, शुभेच्छा देण्यासाठी अगदी परक्या विचार निवडणुकीपर्यंत मतांतरं असतात, पण निवडणूक झाल्यानंतर विकासाचं आपल्याला काम करायचं आहे. त्याच्यामुळे तो कोणी असो, आपल्याला शहर विकसित छत्रपती संभाजीनगर करायचं असेल तर प्रत्येकाला सोबत घेणं अशा मोठ्या दिलदार मनाच्या आम्ही आहोत. त्यामुळे शुभेच्छा तर नाही म्हणणार नाही कुणाच्या. पक्षाला सोबत घ्यायचं तर म्हणतात, पण दुसऱ्यांच्या शुभेच्छा देखील तुम्ही स्वीकारल्या आहात. मग सत्तेसाठी दुसऱ्यांसोबत जर जाताच आहात तर मग मित्रपक्ष नाही म्हणूनच सोबत ठेवायचं नाही. बघा, मी अगदी सुरुवातीला लढण्यापासून आमचा आग्रह आहे की त्यांनी आमच्या शिंदे सेनेनी सोबत राहावं, त्यांनी जागा सोबत लढाव्यात. पण त्यांनी खूप हट्ट होता, त्यांचा आपसात मतभेद होते, गैरसमज होते. पण तरीही आमचे ते छोटे भाऊ आहेत आणि छोट्या भावाला सोडून आम्हाला कुणाला सोबत घेण्यात कधीच आनंद वाटणार नाही. पण शेवटी हा निर्णय सगळ्या प्रदेशातून होईल. आमच्या वाट्यात सोबत असणार का फक्त सत्तेत सोबत असणार? नाही, सगळ्या विकासामध्ये सोबत असणार आहेत आमच्या.